काल परवापर्यंत आपण वाघांबाबत, सिंहांबाबत, अगदी मोरांबाबतही अभिमान बाळगत होतो. मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी समजत होतो. पण आता अचानक आपल्यातल्या काहींना झुरळ आवडू लागलेलं आहे. यामुळे प्रश्न जन्माला आलाय की इतकी झुरळं आली आहेत तरी नक्की कुठून? आणि याच निमित्तानं याच कार्यक्रमातल्या चर्चेत आपण त्याची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी प्रसाद काथे. तुम्ही झुरळ बघताच काय करता? एक तर घाबरता, ओरडता किंवा झुरळाला ठेचून काढता. याच झुरळाला आदर्श बनावट भारतीय राजकारण बदलायला काही जण निघालेले आहेत. त्यांचा चेहरा असलेला तरुण आहे अभिजित दिपके. आता हा अभिजित दिपके बसलाय अमेरिकेत आणि त्याला भारताची सध्याची व्यवस्था उलथवून टाकायची आहे. साधारणपणे सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न भारतात आजवर कधी झाले नाहीत असं अजिबात नाही. पण ते लोकशाही मार्गाने घडलं आणि लोकांनी ते स्वीकारलं सुद्धा. झुरळांच्या माध्यमातून देशातली भाजपाची सत्ता उलथवून टाकण्याच्या मागे आहे कोण, हा प्रश्न याच निमित्तानं विचारला जातोय. भारतात आत्ता भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. 12 वर्षापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांना या सत्तेतून बेदखल करण्यासाठी कोण कोण कशा पद्धतीनं काम करतंय त्याची एक यादी आपल्या समोर येते. कितीही नाकारलं तरी अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा ही त्यांच्या डीप स्टेटच्या माध्यमातून मोदींची सत्ता उलथवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिकेच्या पाठोपाठ चीनची गुप्तहेरांची यंत्रणाही काही गप्प बसलेली नाही. आणि या दोघांनाही पूरक असं वातावरण पाकिस्तानच्या यंत्रणेकडून पुरवलं जात असतं. त्यातच सध्या तुर्कीचं शासनही भारताच्या विरोधात कारवाया करत असतं. या सगळ्या कारवायांना मदत करण्यासाठी भारतातून कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा नाव येतं समोर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचं. दरम्यान या मुद्द्यावर संजय राऊत आणि रोहित पवार या दोघांनाही समर्थन करावंसं वाटलंय. या देशातल्या बेरोजगार आळशी म्हणून ज्यांना संबोधलं गेलं देशाच्या मुख्य न्यायाधीशाकडून, अशा तरुणांचा उद्रेक दिसतोय मला, किंवा संताप दिसतोय या सगळ्या प्रकरणावरती. ते एक व्यंग आहे. आणि कॉक्रोच जनता पार्टी सुद्धा व्यंगांच्या माध्यमातून सिस्टीमच्या विरुद्ध लढताना मला दिसते सध्या सोशल मीडियावर. कॉक्रोच जनता पार्टी ही काय पार्टी नाहीये, सोशल मीडियावर एक आउटफिट आहे. पण त्यांना जो प्रतिसाद मिळतोय ते या देशातल्या सरकारच्या विरोधात तो प्रतिसाद तिथं आहे. तर मला एवढंच सांगायचंय की कुठली पार्टी हे आम्हाला सांगता येणार नाही, पण हा जो लोकांचा रोष आहे त्या रोषाला आपल्याला जर उपयुक्त दिशेने घेऊन जायचं असेल तर मग या सरकारच्या विरोधात संघर्ष करत असताना न घाबरता तो संघर्ष करण्याची भूमिका ही घ्यावी लागेल. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण. अजित राव, या सगळ्या मंडळींना भारतीय जनता पार्टीची सत्ता उलथवून टाकायची आहे. तुम्हाला हा विषय पटतोय का? का तुम्हाला यावर विश्वासही बसत नाही की तुमची सत्ता कुणी उलथवून टाकू शकतं? प्रसाद सर, मला आपल्या माध्यमातून देशाच्या जनतेला एकच सांगायचंय की विरोधकांनी राजकारण निश्चित केलं पाहिजे, मोदीजींना विरोध केला पाहिजे, भारतीय जनता पक्षाला विरोध केला पाहिजे. पण हे करता करता ते जेव्हा भारताला, भारत मातेला आणि या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला कॉम्प्रोमाइज करतात त्यावेळेला मात्र याकडे खूप गांभीर्यानं पाहावं असं वाटतं. सर, आपल्या गुप्तचर यंत्रणेला असं काही घडणार आहे याची एक 5-6 दिवस आधीपासूनच कल्पना होती आणि ते घडलं ते असं. याच्यामध्ये बघा, भारताच्या तरुणाईला अशा पद्धतीनं व्यक्त होण्याचा इतिहास आहे. आमची सत्ता आज आहे म्हणून आम्ही तरुणाईला हे व्यक्त होणं थांबवा असं म्हणू का तर अजिबात नाही. पण या देशाची जी तरुणाई आहे, जी देशावरती प्रेम करते, ती चांगल्या मार्गाने व्यक्त होते याचा आपल्याला अनेक आंदोलनांच्या निमित्तानं संदर्भ आहे. मला फक्त आता या निमित्तानं इतकंच सांगायचंय की आसपासच्या छोट्या छोट्या देशामधली सरकार तरुणाईचा वापर करून उलथवून टाकण्यात आली. ती नेमकी कोणी उलथवली, त्या पाठीमागे कुठल्या शक्ती होत्या,
त्या कुठल्या देशासाठी काम करत होत्या, हे जे देश अशा पद्धतीनं इतर देशांमध्ये, विशेषतः आशियाई देशांमध्ये, दक्षिण आशियातल्या देशांमध्ये, भारताच्या आसपासच्या देशांमध्ये जेव्हा काम करतात, आपली लॉबिंग चालवतात, जी त्यांच्या गुप्तचर यंत्रणा इथं काम करतात, ते किती धोकादायक आहे याची कल्पना निश्चितपणे घेतली पाहिजे. मला बिलकुल असं वाटतं अजितराव, याच झुरळ निमित्तानं विषयाला पटापट पुढे न्यायचा आहे. पुढचा विषय आपल्यापर्यंत घेऊन येतो, पण त्यातला मुद्दा आहे की तुम्हाला ठाऊक आहे का की या झुरळांच्या एकजुटीला सध्या नाव काय दिलंय? झुरळांच्या क्रांतीला हे लोक कॉजपा म्हणतात. आपल्याला भाजपा ठाऊक आहे, त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून हे कॉजपा नाव आणलं गेलंय. कॉजपाचा फुल फॉर्म आहे कॉकरोच जनता पार्टी. आता या कॉजपाच्या समाज माध्यमातली फॉलोअर्सची संख्या वाढू लागली म्हणून भाजपा विरोधकांची छाती 72 इंचांची झाली आहे. इंस्टाग्रामवर या कॉकरोच जनता पार्टीचे 20 दशलक्ष म्हणजे 200 लाख म्हणजेच 2 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. पण यात भारतीय किती आहेत? माहितीच्या महाजालाचा धांडोळा घेतला असता काय दिसतंय ते पहा. झुरळांचे समर्थक जर मोजले तर त्यात 22 लाख चक्क बनावट समर्थक आहेत. 23 लाख समर्थक असे आहेत की ज्यांना एकही फॉलोअर नाहीये. 25 लाख झुरळ समर्थक तर चक्क पाकिस्तानी आहेत. हेलो एवरीबॉडी, जिसका डर था वही हुआ। पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा, जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है। आप सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी। तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज़ उठाए और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था। हमने तो कोई गलत चीज़ नहीं लिखी थी, हम तो खाली रेजिग्नेशन मांग रहे थे मिनिस्टर का। वो स्टूडेंट ने सुसाइड की तो उसके बदले हम कुछ अकाउंटेबिलिटी चाहते थे और बदले में इन्होंने हमारा अकाउंट डीएक्टिवेट कर दिया। तो ये कहाँ की डेमोक्रेसी है? आरोप करण्यात आला की ते कॉकरोच जनता पार्टीमध्ये पाकिस्तानचे आणि बंगालचे लोक समाविष्ट झालेले आहेत. त्याचा जो मुलगा आहे ज्याने हे सुरू केलं त्याने लगेच पुरावा टाकला आणि तो ऑफिशियल पुरावा टाकला की 18 मिलियन जे फॉलोअर्स आहेत त्याच्यातले 94% भारतीय आणि त्यांचं वय पण टाकलेलं आहे. अजित चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचूयात आणि जाणून घेऊयात या सरकारला कॉजपाची म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीची भीती वाटते का? अजितराव, 1 मिनिट उत्तर देण्यासाठी. सर अजिबात नाही. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की देशाच्या तरुणाईनं देशाच्या विकासामध्ये सहभागी होत असताना सकारात्मक पद्धतीने सहभागी झालं पाहिजे. ही जी सगळी मंडळी आहेत ही मंडळी नक्की कोण आहेत बघा आणि त्यांना सपोर्ट करणारे लोक कोण आहेत. त्यांच्या सपोर्टमध्ये उतरणारे लोक जे आहेत ते कायम सरकारच्या विरोधामध्ये असतात, राष्ट्रीय विचारांच्या विरोधामध्ये असतात, आमच्या परिवाराच्या विरोधामध्ये असतात. म्हणजे आमच्या संघटनात्मक परिवाराबद्दल बोलतोय. तर हे सगळे लोक जे आहेत या लोकांना फक्त आणि फक्त मोदी सरकारविषयी अराजकता माजवायची आहे म्हणून. आणि दुसरा विषय काय माहितीये का की राहुल गांधी मॉडेल पूर्णपणे फेल झालंय. त्यामुळे दुसरा काय पर्याय आपल्याला शोधता येईल का? अरविंद केजरीवालांना जनतेने नाकारलंय, त्यांना सपशेल त्यांचा पराभव झालेला आहे. मग दुसरं काही असं आपल्याला करता येईल का? त्या प्रयत्नातनं हे सगळे असे छोटे छोटे प्रयत्न सुरू असतात. आणि मला असं वाटतं हा एक जगामध्ये अशा ट्रेंड्सची हिस्ट्री आहे प्रसाद सर. त्यामुळं पॉलिटिकली आपल्याला जर काही करायचं असेल तर लोक उत्तर विचारतात, आधी काम करावं लागतं खूप. आपल्याला माहिती, मी पत्रकारितेमध्ये होतो, मला असं वाटलं की आणखी काही चांगलं केलं पाहिजे. मी राजकीय क्षेत्रामध्ये आलो, भारतीय जनता पक्षाचं काम करतोय, मी भाजपचा कार्यकर्ता आहे. लोकांच्यासाठी काम केल्यानंतर लोक तुम्हाला संधी देत असतात. अशी ही सोशल मीडियावरची जी हवाई आहे, उत्तर तुम्हाला शोधावी लागतील, पण त्याच्याकरता तुम्हाला सोबत सुद्धा यावं लागेल. बिलकुल अजितराव, याच निमित्ताने एक आणखी गंमतशीर मुद्दा आपल्याला समोर आणायचा आहे आणि तो आता आपल्या या माध्यमातून मांडत असताना सांगायला लागेल की झुरळ समर्थकांच्या बाबतीमध्ये एक गंमतशीर बाब आपल्याला सांगतोय. भाजपा विरोधकांकडून या झुरळांच्या क्रांती दलाला हर तऱ्हेनं पाठिंबा दिला जातोय. माहितीच्या महाजालाचा जर धांडोळा घेतला तर काय दिसतंय की हे झुरळ समर्थक इतक्या मोठ्या संख्येनं आलेत कुठून ते पहा. या झुरळ समर्थकांना सक्रिय राजकीय फॉलोअर्स मधूनच सर्वाधिक समर्थन मिळालेलं आहे.
म्हणजे यांच्या पाठीशी उभी राहणारी माणसं ही येन केन प्रकारेनं कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय व्यक्तीचे समर्थक आहेत. सर्वाधिक राजकीय व्यक्तीचे समर्थक कोणाचे आहेत तर ते राहुल गांधींचे आहेत. 54 लाख समर्थक आहेत. पाठोपाठ काँग्रेसचे 41 लाख समर्थक हे झुरळांच्या समर्थनात उतरलेले आहेत. ध्रुव राठी या व्यक्तीचे 38 लाख समर्थक हेही झुरळांच्या समर्थनात उतरलेले दिसत आहेत. नरेंद्र मोदींचे समर्थकही हे झुरळ पार्टीवाले करतात काय हे जाणून घेण्यासाठी 9 लाख या संख्येने उतरले आहेत. तर भाजपाचं समाज माध्यमामध्ये समर्थन करणारे 7.5 लाख लोक हे सध्याच्या घडीला झुरळ क्रांती दलाच्या पाठीशी उभे आहेत. लक्ष ठेवू नयेत असं म्हटलं तर गैर वाटणार नाही. पण दुसऱ्या बाजूला शिवसेना सारखा पक्ष, उदय सामंत आणि संजय शिरसाट हे महाराष्ट्रातले मंत्री सुद्धा या समर्थनाच्या भूमिकेत दिसत आहेत. काय म्हणतात ते ऐका. तो पक्ष पुढे जाऊन काय करेल, काय करणार आहे हे काय मला काहीच माहिती नाही. परंतु युवा पिढीच्या कधीही मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की युवा पिढी ही देशाचं हित ठरवते. देशाच्या जडणघडणीमध्ये युवा पिढीचा देखील वाटा मोलाचा असला पाहिजे. आणि म्हणून युवा पिढी जर विधायकरित्या एकत्र येत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. न्यायमूर्तीसारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसांनी त्यांना कॉक्रोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे. तो त्या युवकांचा अपमान हे मी मानतो. म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला. तुम्ही त्यांच्या अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे. आपल्यासोबत अजित चव्हाण आहेत, भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडतायत. त्यांना माझा थेट प्रश्न असेल, अजित चव्हाण, भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचे समर्थक सुद्धा या कॉक्रोच जनता पार्टीच्या पेजेसला, इन्स्टाला फॉलो का करतायत? नाही प्रसाद सर, शेवटी बघा असं आहे की एक स्वाभाविक भावना असते, ही सोशल मीडियाची चळवळ आहे व्यक्त होण्याची. आणि जगामध्ये अशा अनेक चळवळींचे ट्रेंड्स यापूर्वी झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तरुणाई ही सगळ्यांच्यासाठी, तरुणाई करता प्रत्येक जण थोडा संवेदनशील असतो आणि तरुण सुद्धा खूप रिॲक्टिव्ह असतात. त्यांचा प्रतिसाद लगेच येतो, ते लगेचच उत्तर देतात. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या एका वाक्यातनं, जे वाक्य खरं तर न्यायमूर्तींनी नंतर ते म्हणाले की मी वेगळ्या विषया संदर्भामध्ये बोललो होतो, ते काही मी तरुणाईला किंवा बेरोजगार तरुणांना म्हणालेलो नव्हतोच. ते वकिलांच्या बाबतीमध्ये जे काही सिनियर वकील जबाबदारीने वागत नाहीत त्यांच्याकरता मी बोललो असं ते म्हणाले. पण मला असं वाटतं की सोशल मीडियावरची ही चळवळ आहे, याच्यामध्ये जसे इतर ठिकाणचे राजकीय लोक आहेत तसेच कुंपणावरचे, म्हणजे ज्यांची राजकीय विचारधारा ही फारशी ठरलेली नसते, असे लोकही अशा वेळेला समर्थन करतात निश्चितपणे. पण हे सगळं सोशल मीडियावरचं आहे, सगळं आभासी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सर. अगदी खूप खूप धन्यवाद, आभार अजितराव या सगळ्या तपशिलासाठी. दरम्यान काही वर्षांपूर्वी अण्णा आंदोलनातून सामान्यांचा आवाज म्हणून आम आदमी पार्टी उभी राहिली. जनसेवक म्हणून या पक्षाचा प्रमुख या नात्यानं अरविंद केजरीवाल समोर आले खरे, पण नंतर त्यांच्यात झालेला बदल सगळ्यांनीच पाहिला. आज झुरळ क्रांती दलाच्या मागे म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या मागे आप हाच असल्याचा संशय व्यक्त होतोय. ज्या इंस्टाग्रामच्या समर्थकांच्या भरोशावर कॉक्रोच जनता पार्टी सध्या उभी आहे, त्याच इंस्टाग्रामवर इतरही काही दावे होत आहेत, तेही पहा. हम देश बचाएंगे, रोजगार लाएंगे. अबे पहले अपनी आम आदमी पार्टी तो बचा ले, चल हट. हम देश बचाएंगे, रोजगार लाएंगे. अबे पहले अपनी आम आदमी पार्टी तो बचा ले, चल हट. ज्या समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भरोशावर आम आदमी पार्टी उभी राहिली, त्याच अण्णा हजारेंनी आता चक्क कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहायला ठरवलंय. अण्णा काय म्हणतात पहा. अण्णा असं म्हणतात की कॉक्रोच जनता पार्टी हे नाव काही योग्य नाही. अण्णांना हे नाव पटलेलं दिसत नाहीये. जनता जर समजा
या कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीशी असेल तर त्यांचं म्हणणं काय आहे ते समजून घेतलं पाहिजे असं अण्णांना वाटतं. अण्णा असंही सांगतायत की सरकारनं त्यांचा अव्हेर न करता, म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीचा अव्हेर न करता त्यांना समजून घ्यावं, त्यांचं म्हणणं ऐकावं. एक गोष्ट चांगली आहे की झुरळ जरी म्हटलं असेल, त्याचं नाव जरी योग्य वाटत नसेल तरी झुरळ पार्टीच्या मागे तरुण उभा राहिला हे महत्त्वाचं आहे. युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे असं समजून शासनाने त्यांचा अवेअर न करता त्यांना प्रोत्साहन द्यावं. आता या स्थितीमध्ये तुम्हाला झुरळ आवडू द्यायचंय की नाही ते तुम्ही नक्की ठरवा, अन्यथा पर्याय बाकीचे तयार आहेत. एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येतोय.